एक मुलगा असतो, त्याचे वडील जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ असतात. तो मुलगा हार्वर्डसारख्या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात जाऊन जीवशास्त्राचं शिक्षण घेतो. तिथेच राहून संशोधक बनण्याची, अमाप प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्याची संधी त्याच्याकडे असते. पण तो सगळं झुगारून आपल्या मायदेशी परततो आणि इथे येऊन करतो तर काय, या सह्याद्रीच्या म्हणजे पश्चिम घाटाच्या जंगलांमध्ये फिरतो. तिथल्या स्थानिकांशी संवाद साधतो, तिथल्या निसर्गासाठी काम करतो, तिथल्या सरकारशी म्हणजे फक्त राज्य सरकारांशी नाही तर केंद्र सरकारांशी पंगा घेतो. आणि एवढं सगळं करून दुर्लक्षित ठेवला जातो. आणि तरीही 2024चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पर्यावरणासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार मिळवतो. पण जेव्हा हा माणूस जग सोडून जातो तेव्हा त्याच्या अंत्यदर्शनाला केवळ 40 ते 50 लोक असतात. ना तिथे प्रशासकीय अधिकारी असतात, ना मंत्र्यांची मानदेयही असते. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कोण गेलंय की ज्याच्याबद्दल मुख्य माध्यमांमध्ये काही चर्चा नाही किंवा मोठमोठे कंटेंट असणारे व्हिडिओ नाहीत. मग नक्की मी कोणाबद्दल बोलतोय? तर मी अशा एका व्यक्तीबद्दल बोलतोय जिने निसर्गासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. आणि ती व्यक्ती म्हणजे